संगमेश्वरच्या घनदाट जंगलात छत्रपती संभाजी महाराज काही दिवस विश्रांतीसाठी थांबले होते. आसपास मुघलांचा धसका होता, पण महाराज निर्धास्त होते. त्यांच्यासोबत फार मोठे सैन्य नव्हते, फक्त काही निवडक मावळे. पण त्याचवेळी इतिहासात अक्षम्य ठरलेला विश्वासघात घडत होता. महाराजांच्या जावयाने घनोजी शिर्केने औरंगजेबाशी हातमिळवणी केली होती. त्याने मुघल सरदार मुकर्रब खानाला एक गुप्त बातमी पोहोचवली. संभाजी महाराज सध्या संगमेश्वर येथे थोड्या माणसांसह थांबले आहेत. या माहितीचा फायदा घेत मुघल सैन्याने पहाटेच अचानक छापा टाकला. अंधार अजून हटला नव्हता. वातावरण शांत होतं आणि मावळे विश्रांतीच्या अवस्थेत होते. अचानक तलवारींचा आवाज, घोड्यांची टापांची धडधड आणि ओरड ऐकू लागली. महाराजांनी शस्त्र उचलले. त्यांनी थोड्या मावळ्यांसह जोरदार प्रतिकार केला, पण मुघलांची संख्या खूप मोठी होती. लढाई हौतात्म्याने भरलेली होती, तरी अचानक झालेल्या वेड्यामुळे बाहेर पडणे शक्य नव्हते. शेवटी संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश यांना पकडले गेले. धोंगांना बांधून औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. तेथे अत्याचारांचे नरक उभे केले गेले. महाराजांवर 40 दिवस अमानुष यातना सहन करण्यात आल्या, पण त्यांनी एकही क्षणी स्वराज्याची गुप्त माहिती उघड केली नाही. त्यांचे शेवटचे दिवस जरी यातनांनी भरलेले होते, तरी त्यांचा कणखरपणा, धैर्य आणि निष्ठा आजही मराठी मनात जिवंत आहे.